नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 10वी इयत्तेमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे वर्ग समीकरणे हे जे काही चॅप्टर आहे ते सुरू केलेले आहे, चॅप्टर नंबर 2। तर ह्या चॅप्टरमध्ये बरेचसे आपण बघितलेले आहेत, बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या आहेत। आता याच्या पुढे आणखी एक मेथड आपण बघणार आहोत, ज्याला आपण म्हणतो फॉर्म्युला मेथड किंवा सूत्र पद्धती। याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला सूत्र वापरायचं आहे आणि सूत्राचा वापर करून आपल्याला रूट्स ऑफ इक्वेशन्स म्हणजे समीकरणाची मुळे काढायची आहेत। हे जे रूट्स आहेत ते मी तुम्हाला इथे लिहून दाखवतो, जे काही फॉर्म्युला आहे ते फॉर्म्युला तुम्हाला इथे लिहून दाखवतो। जसं आपण बघितलं इक्वेशन्समध्ये काही व्हेरिएबल्स असतात। समजा व्हेरिएबल जी असतील, एखादं व्हेरिएबल मी समजा एक्स घेतो। हे जे एक्स व्हेरिएबल आहे, ह्या एक्स व्हेरिएबलच्या संदर्भात तुम्हाला ह्या पद्धतीने निगेटिव्ह बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर प्लस मायनस 4ac अपॉन 2a असा फॉर्म्युला तयार करता येतो। आणखी एक दुसरा फॉर्म्युला आहे, एक्स इज इक्वल टू निगेटिव्ह बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac। हा जो फॉर्म्युला आहे अपॉन 2a, हा जो फॉर्म्युला आहे, हे असे दोन फॉर्म्युले आहेत बघा। एक्सची व्हेरिएबल एक्स असेल तर एक्स लिहायचं, वाय असेल तर वाय लिहायचं। जी व्हेरिएबल असेल, जे काही चल असेल ते लिहायचं आहे, किंवा तुम्ही इथे अल्फा आणि इथे बीटा असं लिहू शकता। हे जे फॉर्म्युले आहेत, हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला, दोन जे फॉर्म्युले आहेत ते आपण एकत्रसुद्धा लिहू शकतो। कसे एकत्र लिहू शकतो तर एक्स इज इक्वल टू हा निगेटिव्ह बी आहे, त्याच्यानंतर इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, ते दोन्ही लिहायचं प्लस मायनस, आणि हा अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac छेदात 2a अशा पद्धतीने तुम्ही तो फॉर्म्युला लिहू शकता। हा फॉर्म्युला आपल्याला इथे या पद्धतीने लिहायचा आहे। तर हा जो फॉर्म्युला आहे तुम्ही सेपरेट लिहून आपले एक्झाम्पल सोडवू शकता, किंवा एकत्र लिहून सुद्धा तुम्ही एक्झाम्पल सोडवू शकता। त्याच्यामध्ये सुद्धा बी स्क्वेअर मायनस 4ac हा जो आहे तो आपल्याला येतं। एक्झाम्पल सोडवता इथे व्हॅल्यू टाकून, किमती टाकून तुम्ही ते सोडवू शकता, किंवा सुरुवातीला हा बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग इतर किमती काढून घ्यायची। मायनस 4ac म्हणजे बी वर्ग वजा 4ac, ह्याला डिस्क्रिमिनंट म्हणजे विवेचक असं सुद्धा म्हणतात। अर्थात ते आपण नंतर बघणार आहोत, सध्या काय आपण ते बघणार नाहीत। आपण फक्त इथे फॉर्म्युला म्हणजे सूत्र पद्धती बघूया। त्याच्यासाठी आपण घेणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.4 सराव संच 2.4। तर चला सुरुवात करूया सराव संच 2.4। 2.4 मधलं पहिला क्वेश्चन आहे, कम्पेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स टू द जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यू ऑफ ABC। जे काही आपल्याला इक्वेशन दिलेलं असेल, जसं इथे पहिलं इक्वेशन आहे एक्स वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0। हे जे इक्वेशन दिलेले आहे त्याला आपल्याला काय करायचे, सामान्य रूप काय आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 ह्यांच्याशी कम्पेअर करायचं आहे। आता कम्पेअर करायचं असलं तर हे आणि हे दोन्ही लिहावं लागेल आपल्याला। दोन्ही लिहिलेलं आहे। एच्या ठिकाणी काय आहे बघा, एच्या ठिकाणी काय आहे, काय दिसत नाही म्हणजे 1, त्याच्यानंतर बीच्या ठिकाणी काय आहे निगेटिव्ह 7 वजा 7, आणि सीच्या ठिकाणी काय आहे 5। तर अशी आपल्याला कंपॅरिझन इथे करायची आहे आणि ए बी आणि सीच्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत। त्याच्यानंतर आणखी घेतो, याच्यातलं तिसरं घेतो मी, y वर्ग बरोबर 7y। मागे मी तुम्हाला म्हटलं तसं कसं, हा 7 इकडनं आपण घेणार 7y, हा इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह आहे, म्हणजे y वर्ग वजा 7y बरोबर 0। आता ABC ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0। आता मी हे जे आहे ते इथे लिहितो बघा, a
एच्या ठिकाणी काय आहे, काय दिसत नाही म्हणजे 1. त्याच्यानंतर बीच्या ठिकाणी काय आहे -7 आणि सी इथे काहीच नाही म्हणजे काय आहे सी बरोबर 0. तर अशा पद्धतीने आपल्याला ए बी आणि सीचे व्हॅल्यू काढता येतात. तुम्ही काढू शकता. अर्थातच हे खूप सोपं आहे, तुम्हाला ते जमेल, त्याच्यामुळे मी इथे सोडवून देत नाहीत. तशी पण इथे 3च एक्झाम्पल होते, त्याच्यातले मी 2 तुम्हाला सोडवून दाखवलेले, एक तुम्ही ट्राय करा. आता क्वेश्चन 2 आपण दुसरा क्वेश्चन आहे सॉल्व युजिंग फॉर्म्युला, सूत्राचा वापर करून सोडवा. पहिलं एक्झाम्पल x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. अर्थात सुरुवातीला आपल्याला ए बी आणि सीच्या व्हॅल्यू काढाव्या लागतील. तुम्हाला जर जमत नसेल ए बी सीच्या व्हॅल्यू काढायला तर तो फॉर्म्युला आहे ax² + bx + c हा इथे लिहून घ्या. मग कंपॅरिझन करा आणि ए बी सीचे व्हॅल्यू काढा. इथे मी डायरेक्ट लिहितो च्या ठिकाणी काय आहे, काय दिसत नाही म्हणजे 1, बीच्या ठिकाणी 6 आणि सीच्या ठिकाणी काय आहे 5. तर फॉर्म्युला आपल्याला बनवायचा आहे. त्याच्या अगोदर आपण जे आहे बी वर्ग वजा 4ac याची किंमत काढून घेऊया. बी किती आहे 6चा वर्ग, त्याच्यानंतर 4 गुणिले ए म्हणजे किती 1 गुणिले सी म्हणजेच 5. बघा इथे 6 36, 6 36 मायनस 4 4 4 5 20 किती राहतील इथे 36 वजा 20 36 मायनस 20 काय राहतील 16 b² - 4ac किती व्हॅल्यू आली 16. आता आपण काय करणार, आपला फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लिहिणार. काय आहे आपला फॉर्म्युला, आता मी तुम्हाला दाखवला, तो लक्षात ठेवायचा आहे. आता आपलं इथे काय आहे x आहे, म्हणून x - b बरोबर ना, -b. पुढे काय आहे -b. 2 फॉर्म्युले आपण एकत्र सुद्धा लिहू शकतो, तुम्हाला सांगितलेला होता, त्याच्यामुळे प्लस मायनस कर्णित b वर्ग वजा 4ac आणि मग छेदामध्ये 2a आणि मग पुढे जाऊन आपण व्हॅल्यूज म्हणजेच किमती टाकणार आहोत. म्हणून x बरोबर b काय आहे 6 प्लस मायनस ह्याची किंमत आपण काढलेली आहे बघा. बी वर्ग वजा 4ac किंमत 16 काढलेली आहे, ते आपण डायरेक्ट लिहू. छेदात 2 गुणिले एची किती किंमत आहे 1. तर या पद्धतीने आपण व्हॅल्यू टाकलेले आहेत. आता पुढे घेऊ आपण सोडवूया. इथे -6. आता वर्गमुळात 16 आहेत, √16 आहे, 16चं वर्गमूळ निघतं. 16चं वर्गमूळ किती √16 4 आणि इथे बे. पुढे बघा, आता अलग अलग घेऊ. -6 पहिल्यांदा अधिक घेऊ 4/2 आणि तसंच इथे सुद्धा घेऊ आपण. काय आहे -6 त्याच्यानंतर अधिक आपण घेतला, आता राहिला -4/2. इथे बरोबर x घ्यायला पाहिजे, मी इथे लिहितो. तेव्हा एक्सची व्हॅल्यू काय आहे, एक्सची जी व्हॅल्यू आहे ती आता मी पुढे लिहितो जरा. एक्सची व्हॅल्यू -6 + 4. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असले तर नेहमी काय होते वजाबाकीच होते, म्हणून 6तून 4 गेले, राहिले 2. मोठी संख्या निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह छेदात 2. तर बे असं होईल. ते बे पण हा निगेटिव्ह आहे म्हणून -1. त्याच्यानंतर इथे हा पण निगेटिव्ह आहे, हा पण निगेटिव्ह आहे, दोन्ही निगेटिव्ह आहेत. त्याच्यामुळे काय होईल, समान चिन्ह असली निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह तर नेहमी बेरीजच होते.
मग 6 आणि 4 10, ते काय दोन्ही आहेत निगेटिव्ह आहेत, छेदात 2. मग एक्सची व्हॅल्यू 2 पंचे 10, निगेटिव्ह आहे, मग निगेटिव्ह 5. तर इथे आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळालेल्या आहेत, म्हणजे रूट्स ऑफ गिवन इक्वेशन इज -1 अँड -5 हे आपण सांगू शकतो, लिहू शकतो. लिहायचं का आपण रूट्स ऑफ गिवन इक्वेशन? ठीक आहे, लिहून घेऊया इथे. तर इथे आपण लिहून घेतलेले आहे रूट्स ऑफ गिवन इक्वेशन इज -1 अँड -5 समीकरणाची मुळे -1 व -5 आहेत. तर ह्या पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे आणि फॉर्म्युला मेथडने सोडवायचं आहे. तर हे पहिले एक्झाम्पल घेतलेलं आहे. अजून एक मी घेतो, दुसरं एक्झाम्पल घेऊया. इथे दुसरं एक्झाम्पल आहे x² - 3x - 2. आता व्हॅल्यूज घेऊया. एची व्हॅल्यू इथे काहीच नाही म्हणजे 1, त्याच्यानंतर बीची व्हॅल्यू काय आहे -3 आणि सीची व्हॅल्यू काय आहे -2. सुरुवातीला आपण काय करूया, बी वर्ग वजा 4ac, b² - 4ac ची व्हॅल्यू काढूया. बी काय आहे -3, त्याचा वर्ग स्क्वेअर मायनस 4 इंटू ए किती आहे 1 इंटू सी किती आहे -2. बघा आता इथे 3चा वर्ग 9, वर्ग स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्हच असतो, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतो, म्हणून तो नेहमी पॉझिटिव्हच असतो. आता इथे 4 एके 4, 4 दुने 8, 8 होतं. हा निगेटिव्ह 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 गुणिले निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतो, म्हणजे पॉझिटिव्ह 8. म्हणजेच आता इथे काय झालं 9 + 8 17, b² - 4ac, बी वर्ग वजा 4ac ची किंमत झाली 17. तर ही जी किंमत आहे ती किंमत घेऊन आपण पुढे एक्झाम्पल सोडवणार आहोत. चला तर आपण एक्झाम्पल सोडवूया. त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला लिहिणार आहोत. इथे आपल्याला काय आहे, हा एक्सच दिलेला आहे, त्याच्यामुळे एक्स घेऊया. x = -b + (√b² - 4ac अपॉन 2a). हा फॉर्म्युला आहे तो लिहिलेला आहे, म्हणून इथे x बरोबर निगेटिव्ह बी किती आहे इथे बघा -3. एकदा निगेटिव्ह लिहिला की दुसरा निगेटिव्ह लिहायचा नाही असं नाही. हा निगेटिव्ह इथे लिहिलेला आहे, बीची किंमत -3 इथे लिहिलेली आहे. हे अशी चिन्ह असतात, ते एकही चिन्ह चुकवायचं नाही. ह्याची किंमत काढलेली आहे आपण, किती काढली 17 ती पण लिहायची. छेदात 2, एची किंमत काय आहे 1, 2 गुणिले 1. आता इथे पुढे बघा, आता हा निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल. त्याच्यानंतर हा 17चं वर्गमूळ निघत नाही, ते तसंच राहील. मग मी एकदा अधिक घेतो आणि छेदात 2. त्याच्यानंतर मी आता एकदा वजा घेईन. बघा 3, त्याच्यानंतर हा अधिक इथे घेतलेला आहे, त्याच्यामुळे आता इथे वजा, त्याच्यानंतर √17 छेदामध्ये 2. आता इथे बघा ह्याला पण भाग जात नाही, इथे सुद्धा भाग जात नाही, कुठे भाग जात नाही, कुठे बेरीज वजा बाकी होत नाही, काय होत नाही. त्याच्यामुळे जसं आहे तसंच राहील. हा कर्णित आहे, अंडर रूट आहे, आणि हा साधा आहे, सरळ पूर्ण आहे. इथे सुद्धा कर्णित, त्याच्यानंतर हा पूर्ण आहे. तर अशा पद्धतीने कधी बेरीज होत नाही, कधी वजाबाकी होत नाही, आणि ह्याला कुठे भागसुद्धा जात नाही, भाग पण जात नाही, बेरीज वजाबाकी पण होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्या पुढे काही करता येणार नाही. ह्याच्या पुढे आपण फक्त काय लिहू शकतो, तर रूट्स ऑफ गिवन इक्वेशन लिहितो मी ते. या पद्धतीने मी लिहिले रूट्स ऑफ गिवन इक्वेशन इज 3 + (√17) अँड 3 - (√17) अपॉन 2. समीकरणाची मुळे 3 अधिक कर्णित 17/2 व 3 वजा कर्णित 17/2. तर ही जी आहेत ती मुळं आपण काढलेली आहेत. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण इथे. 5वं एक्झाम्पल बघा, y² +
1/3y इज इक्वल टू 2. आता इथे सुरुवातीला आपल्याला इथे छेदात 3 आहे, इथे वायच्या छेदात काहीच नाही, म्हणजे छेदामध्ये इथे 1 असतो नेहमी. तर अशा वेळेस आपल्याला छेद समान करायचे आहेत. कसे छेद समान करतात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हा छेद इथे अंशाला म्हणजे डिनॉमिनेटर मल्टिप्लाय बाय न्यूमरेटर. इथे सुद्धा छेदात 1 असतो, हा डिनॉमिनेटर मल्टिप्लाय बाय न्यूमरेटर. त्याच्यानंतर शेवटी डिनॉमिनेटर मल्टिप्लाय बाय डिनॉमिनेटर म्हणजे अंश गुणिले छेद, अंश गुणिले छेद आणि छेद गुणिले छेद. अशा पद्धतीने आपण करतो तिरकस गुणाकार. अगदी लहान वर्गापासून आपल्याला माहिती आहे. तर त्या पद्धतीने आपण करणार. बघा 3 × y 3y स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लसचं चिन्ह आहे. इथे छेदात 1 असतो, 1 गुणिले 1 1 राहील, छेदातला 1 छेदातला 3. मग आपण काय करणार 3 गुणिले 3 सॉरी 1 गुणिले 3 काय राहतील 3. हा इथे y आहे, 1च्या इथे y आहे, तो विसरायचा नाही, तो लिहायचा इज इक्वल टू 2. हा 3 इथे छेदात आहे, डिव्हिजन करतो भागाकार, इकडे जाऊन काय करेल गुणाकार करेल. म्हणून 3y स्क्वेअर प्लस 1y तो असा लिहायचा 1y. हा एकच y आहे, हा सुद्धा एकच y आहे. हा इथे 3ला 2ने गुणलं, इथे 3 × 2 झाले तर 6 होतील. हा 6 आहे, इक्वल साईनच्या इकडे आल्यानंतर निगेटिव्ह होईल, इथे पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह होईल. 3y स्क्वेअर प्लस y मायनस 6 इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर आपण व्हॅल्यू काढणार आहोत. अर्थात मी फक्त तुम्हाला व्हॅल्यू काढून देतो, पुढचं तुम्ही सोडवू शकता. b स्क्वेअर मायनस 4ac. बघा तर इथे p काय आहे y, तसं येत नसेल तर मग इथे लिहून घ्या. a ची व्हॅल्यू किती आहे 3, b ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि c ची व्हॅल्यू किती आहे -6. मग इथे लिहू शकता b ची व्हॅल्यू आहे 1 स्क्वेअर मायनस त्याच्यानंतर 4 × a किती आहे 3, c किती आहे -6. आता इथे सोडवू आपण. बघा 1चा वर्ग 1च, 4 त्रिक 12, 12 72, वजा गुणिले वजा अधिक 72 आणि 1 73 73. b स्क्वेअर मायनस 4ac किती झाला 73. आणि मग पुढे आपला फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला लिहायचा, त्याच्यामध्ये ह्या किमती टाकायच्या आणि सोडवायचे. हा 73 आहे, त्याचं वर्गमूळ किंवा स्क्वेअर रूट निघणार नाही, तो तसाच √73 राहील. त्याच्यामुळे तिथे भाग जाणार नाही, बेरीज वजाबाकी होणार नाही, काय होणार नाही, ते तसंच तसं राहील. त्याच्यामुळे फॉर्म्युला टाकायचा आणि ते सोडवायचं आहे. हे मी पुढे तुम्हाला सोडवून देत नाही, फॉर्म्युल्याचे मी तुम्हाला एक्झाम्पल सोडून दाखवलेली आहेत, ती खूप सोपी आहेत, त्याच्यामुळे पुन्हा सोडून दाखवत नाही. तुम्ही स्वतः प्रॅक्टिस केली तर तुमचं ते चांगलं होऊ शकतं. म्हणून हे मी इथपर्यंत दिलेले आहे, ह्याचे पुढचं जे आहे ते तुम्ही सोडवायचं आहे. आता आपण पुढचं घेऊया. पुढचा क्वेश्चन आहे 3. विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट गिवन बिलो सॉल्व द इक्वेशन x स्क्वेअर प्लस 2 √3x प्लस 3 इज इक्वल टू 0 युझिंग फॉर्म्युला. आता हा जो आहे तो तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा सांगतो की हे जे इक्वेशन दिलेले आहे x वर्ग अधिक 2 करणी 3x अधिक 3 बरोबर 0. हा जो खाली चार्ट दिलेला आहे ते चार्टचा वापर करून तुम्हाला सोडवायचं आहे. चार्टमध्ये काय काय म्हटलेलं आहे बघा. पहिलं आपल्याला काय म्हटलेलं आहे, कम्पेअर द इक्वेशन्स, म्हणजे आता आपण कम्पेअर केली तशीच. इथे x वर्ग अधिक 2 करणी 3x अधिक 3 बरोबर 0 हा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 यांच्याबरोबर कम्पेअर करायचं. a ची किंमत काढायची, b ची किंमत काढायची, c ची किंमत काढायची, त्या किमती लिहायचे. पुढच्या बॉक्समध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे की b वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. आताच आपण बऱ्याच वेळा काढून बघितलेली आहे, तुम्ही काढू शकता. आणि त्याच्यानंतर मग राईट द फॉर्म्युला लिहायचा आहे. मग तुम्ही फॉर्म्युला लिहायचा, त्याच्यामध्ये किमती टाकायच्या आणि मग सोडवायचे आहेत. फाइंड द रूट्स, किमती काढा. मग तुम्ही किमती काढायचे आहेत. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे सोडवायचे आहे. फाइंड द रूट्स म्हणजे मुळं काढायचे आहेत. तर मग मी इथे
हे जे इक्वेशन आहे ते हे इक्वेशन डायरेक्ट लिहितो. तुम्ही क्वेश्चन बघितलेलाच आहे. हे इक्वेशन लिहितो आणि सोडवायला सुरुवात करतो. चला तर मग आपण सोडवायला सुरुवात करू. इथे आपल्याला कंपेअर करायला सांगितलेलं आहे. कशाबद्दल कंपेअर करायला सांगितलेलं आहे? ax² + bx + c = 0. आता इथे a काय आहे दिसत नाही, म्हणजे इथे 1 असतो. b किती आहे? b जो आहे तो किती आहे? 2√3 2√3 आणि c किती आहे? 3. आता इथे आपण सुरुवातीला काय करणार? हा आपला बॉक्स आहे तो कंप्लीट झाला. तुम्ही इथे बॉक्स करायचा आहे, अर्थात तुम्ही पट्टीचा वापर करायचा आहे आणि व्यवस्थित बॉक्स करायचा आहे. आता मी इथे वेळ जाऊ नये म्हणून पट्टी न वापरता तुम्हाला समजावून सांगत आहे. तुम्ही पट्टी घ्यायची आणि बॉक्स बनवायचा आहे. त्याच्यानंतर इथे बाण दाखवला आहे तसं तुम्ही पण बाण दाखवायचा आहे. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac. b² - 4ac ह्याची व्हॅल्यू म्हणजे किंमत काढायला सांगितलेली आहे. b किती आहे? 2√3 त्याचा वर्ग वजा 4 गुणिले a किती आहे? 1 गुणिले c आहे 3. आता इथे 2चा वर्ग 4 गुणिले, आता वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होईल, स्क्वेअर रूट कॅन्सल होतील, 3 राहील. इथे 4 त्रिक 12 वजाचं चिन्ह. आता इथे पुन्हा इथे 4 त्रिक 12 वजा 12 किती आलं? 0. b² - 4ac किती किंमत आली? 0. हा एक बॉक्स आहे, फाइंड व्हॅल्यूवाला एक बॉक्स आहे. तो सुद्धा पट्टी घेऊन तुम्ही व्यवस्थित बॉक्स बनवायचा आहे. झाले 2 बॉक्स आपले इथे तयार झालेले आहेत. आता तिसरा बॉक्स आपण घेऊया. बाण ॲरो करणार आपण इथे. पुढे तिसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला म्हटलेलं आहे राईट फॉर्म्युला टू सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन. ते जे वर्ग समीकरण आहे ते सोडवण्यासाठी फॉर्म्युला लिहायचा आहे. काय आहे आपला फॉर्म्युला? x बरोबर -b अधिक वजा कर्णित b² वजा 4ac छेदात 2a हा आपला फॉर्म्युला आहे. ह्या पद्धतीने हा फॉर्म्युला आहे. आता ते आपण इथे सोडवणार. राईट द फॉर्म्युला एवढंच म्हटलेलं आहे आणि त्याच्यासाठी हा बॉक्स म्हटलेला आहे. राईट द फॉर्म्युला एवढ्यासाठी हा एक बॉक्स आहे. मग आहे ते कंप्लीट करूया आपण पूर्ण. पुढचा बॉक्स. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे? सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ a b c अँड फाइंड द रूट्स. पुढे आपल्याला म्हटलेलं आहे a b c च्या किमती टाका आणि मूळं शोधा. त्याच्यासाठी एक बॉक्स म्हटलेला आहे. आता ती जी मुळं आहेत ती घेऊ आपण इथे. सबस्टिट्यूट व्हॅल्यू म्हणजे किमती घेऊया. बीची व्हॅल्यू आपण काय काढलेली आहे? बीची व्हॅल्यू तुम्ही बघितलं तर लक्षात येईल. बीची व्हॅल्यू आहे 2√3 हा ऋण आहे इथे. त्याच्यानंतर अधिक वजा इथे b² वजा 4ac त्याची किंमत आपण इथे 0 काढलेली आहे. छेदात 2 गुणिले a ची किंमत 1 आहे. 2 गुणिले a म्हणजे 1 1. आता इथे सोडवूया. इथे ऋण 2√3 छेदात 2. आता अधिक 0 केला काय आणि वजा 0 केला काय ते तेवढंच राहणार आहे. वर्ग 0चा वर्ग 0 0चं वर्गमूळ 0 त्याच्यामुळे ते तेवढंच राहणार आहे. त्याच्यामुळे अधिक वजा असं पुढे करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे हे जे आहे ते इथपर्यंतच येईल. ह्याला आपण इथे बॉक्स करूया. एक्सची व्हॅल्यू काढलेली आहे आपण
किती हां काय आहे ऋण 2 करणी 3/2. तशीच जर समजा आपण बेरीज करून घेतली असती तर एवढीच आली असती, शून्याला बेरीज करून तेवढीच आली असती, शून्याला वजा करून सुद्धा तेवढीच आली असती. तर ह्या पद्धतीने आपण बॉक्स लिहिलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल आपल्याला शब्दात लिहायचं आहे का, तर लिहायचं नाही. का नाही लिहायचं? कारण की हे ॲक्टिव्हिटी आहेत, जेवढं बॉक्समध्ये म्हटलेलं आहे तेवढंच लिहायचं आहे, तेवढंच बॉक्स बनवायचे, तेवढ्याच बॉक्समध्ये लिहायचं आहे, बाकी जास्तची काही लिहायचं नाही. त्याच्यामुळे शब्दात लिहायचं नाही. जसं रूट्स ऑफ गिवन इक्वेशन इज किंवा दिलेल्या समीकरणाची मुळं असं जे आहे ते शब्दात लिहिण्याची आवश्यकता नाही. तर हे जे क्वेश्चन 3 आहे तो क्वेश्चन 3 आपण इथे संपवलेला आहे. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 2.4 म्हणजे सराव संच 2.4 सुद्धा आपण इथे संपवलेला आहे. छोटासाच होता सराव संच. त्याच्यानंतर आपण 5वा सराव संच 2.5 हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो घेणार आहोत. तर तो सुरू करण्याच्या अगोदर थोडीशी मी तुम्हाला इथे ओळख करून देतो, ते बघूया. इथे बघा, आपण बघणार आहोत पुढचा टॉपिक नेचर ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, म्हणजेच वर्ग समीकरणांच्या मुळाचे स्वरूप. हे मुळांचे स्वरूप आहे ते आपण कशावरून ठरवतो, तर तुम्हाला मी मागेच म्हटलेलं होतं की हा जो आहे कोणता, हा दाखवतो तुम्हाला मी, b² - 4ac b वर्ग वजा 4ac. ह्याला काय म्हणतात? डिस्क्रिमिनंट किंवा विवेचक असं म्हणतात. आणि हे विवेचक जो आहे त्याला हा त्रिकोणसारखं एक चिन्ह असतं, त्याद्वारे तो विवेचक ठरवला जातो. जेव्हा आपण ह्या किमती काढतो, ह्याच्या जेव्हा किमती काढतो त्या किमतीवरून ते मुळाचं स्वरूप किंवा नेचर ऑफ रूट्स जे आहे ते ठरतं. ते कसं ठरतं तर मी तुम्हाला दाखवतो. बघा, आपल्याकडे काही संख्या आहेत त्या आपण नेहमी वापरतो, जसं 0, 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या संख्या आपण नेहमीच्या जीवनामध्ये वापरतो. मग त्या संख्यांना आपण खऱ्या संख्या किंवा वास्तव संख्या असं म्हणतो. त्याच्यानंतर अजून ह्याच्याशिवाय संख्या आहेत, जसं -1, -2, -1, -2 वगैरे संख्या आहेत, पण त्या आपण रोजच्या जीवनामध्ये वापरत नाहीत किंवा त्याचा वापर होत नाही जास्त. तर ह्या ज्या आहेत त्याला आपण खऱ्या नाहीत किंवा वास्तव नाहीत असं म्हणू शकतो. ज्या आपण रोजच्या जीवनामध्ये वापरतो 0, 1, 2, 3 ह्या वास्तव म्हणजे खऱ्या असतात. आणि ज्या आपण वापरत नाही जसं -1, -2 ह्या वास्तव नाहीत. असे 2 प्रकार असतात. त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकार आहे, हे जे आहे ते शून्याच्या बरोबर असेल तर समीकरणाची मुळं, इथे मी लिहून दाखवतो, समीकरणाची मुळं वास्तव व समान किंवा रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज रियल अँड इक्वल. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज रियल अँड इक्वल. शून्याला बरोबर असली तर वास्तव व समान. त्याच्यानंतर शून्यापेक्षा मोठी म्हणजेच कशी, शून्यापेक्षा मोठी असली, शून्यापेक्षा मोठी कोणती, 1, 2, 3, 4 ह्या संख्यासुद्धा आपण रोजच्या जीवनामध्ये वापरतोच, बरोबर ना. म्हणून त्यासुद्धा काय होतील, वास्तव. पण त्या शून्याच्या बरोबर आहेत का, शून्याच्या बरोबर नाहीत, म्हणून त्या असमान. म्हणजेच इथे रियल अँड अनइक्वल ह्या पद्धतीने. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे इथे शून्यापेक्षा लहान. बघा, हे जे आहे हे कसं आहे, शून्यापेक्षा लहान आहे. शून्यापेक्षा लहान कोणत्या असतात, -1, -2, -3 अशा संख्या असतात.
आता आपण नेहमीच्या जीवनामध्ये वापरत नाहीत म्हणून त्यांना आपण म्हणतो वास्तव नाहीत. किंवा आपण इंग्लिशमध्ये म्हणणार नॉट रियल. वास्तव नाहीत त्या. बघा, शून्याच्या बरोबर जर असल्या तर रियल अँड इक्वल म्हणजेच वास्तव आणि समान मुळं असतात. त्याच्यानंतर शून्यापेक्षा मोठा असला, हा जो आहे हा शून्यापेक्षा मोठा असला म्हणजे 1 2 3 असं पुढे जर असलं तर रियल अँड अनइक्वल म्हणजे वास्तव आणि असमान. आणि ऋण असले -1 -2 -3 असे तर त्या वास्तव नाहीत, नॉट रियल. अशी समीकरणाची 3 मुळं किंवा 3 रूट्स तयार होतात. एक असतो रियल अँड इक्वल, दुसरा रियल अँड अनइक्वल आणि तिसरा नॉट रियल. वास्तव व समान, वास्तव व असमान, वास्तव नाहीत. अशी 3 प्रकारची मुळं आपल्याला इथे बघायला मिळतात. बघा, शून्याला बरोबर असता येईल तर इक्वल म्हणजे समान, शून्यासोबत समान अशा पद्धतीने. तर ही जी आहे ती आपल्याला तुम्हीसुद्धा लक्षात ठेवायची आहे. 1-2 वेळा तुम्ही बघितलं, डोळ्याखाली घातलं तर तुमच्या त्या लक्षात येऊन जाईल. तर ही जी नेचर ऑफ रूट्स होतं किंवा वर्ग समीकरणांचे मुळांचं स्वरूप होतं ते अशा पद्धतीचं आहेत. ह्याच्यावर आधारित काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण 2.5 मध्ये सोडवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण काय करणार, प्रॅक्टिस सेट 2.5 म्हणजे सराव संच 2.5 आपण इथे घेणार आहोत. चला सुरुवात करूया. सराव संच 2.5 हा जो आहे प्रॅक्टिस सेट 2.5 ह्याच्यामध्ये बघा पहिलं दिलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजेच वर्ग समीकरण. मराठीमध्ये लिहिलं नाही तरी तुम्ही समजू शकता. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण काय आहे, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. ह्याच्यामध्ये पहिला आहे हा जो आहे b वर्ग वजा 4ac बरोबर 5. ही कशी संख्या आहे, आपण नेहमीच्या जीवनामध्ये वापरतो म्हणजे खरी आहे. खरी आहे म्हणजे कशी आहे ती, वास्तव. त्याच्यानंतर 0 असेल तर समान असतं, इक्वल असतं. 0 सोडून पुढे जर असेल तर ते काय असतं, असमान असतं. म्हणजे हे कसं झालं, वास्तव व असमान किंवा रियल अँड अनइक्वल. रियल अँड अनइक्वल. त्याच्यानंतर पुढे b वर्ग वजा 4ac बरोबर -5. -5 म्हणजे काय होतं, तो शून्यापेक्षा छोटा होतो. म्हणजे शून्यापेक्षा छोटे असतील जे आपण नेहमीचे वापरत नाहीत. जसं -1 -2 जे असतो तर नेहमी वापरत नाहीत म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, वास्तव नाहीत. म्हणजे याला आपण म्हणणार नॉट रियल. तर ह्या पद्धतीने आपल्याला ही चिन्ह जी आहेत किंवा ही जी मुळं आहेत, ही जी रूट्स आहेत ती वास्तव आणि समान आहेत का, वास्तव आणि असमान आहेत की वास्तव नाहीत हे ठरवता येतं. तर ह्याच्यावरून तुम्हाला सहज ते ठरवता येऊ शकतं. आता पुढे बघूया आपण दुसरा एक क्वेश्चन. सम ऑफ रूट्स -7 मुळांची बेरीज. ती -7 आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आपल्याला इथे बनवायचं आहे. प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजेच मुळांचा गुणाकार किती आहे, तो 5 आहे. आता खरं म्हणजे याच्यासाठी फॉर्म्युला आहे. आपण तो माहितीमध्ये कट केलेला होता त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे दाखवला नाही. माहितीमध्ये जरी कट केलेला असला तरी इथे तुम्हाला उदाहरण एक्झाम्पल दिलेलं आहे म्हणून तो मी इथे पुन्हा घेतो. तो जो आहे तो मी इथे लिहितो. तो ह्या पद्धतीने आहे x² मायनस. आता मराठी इंग्लिशमध्ये लिहिण्यापेक्षा मी डायरेक्ट तुम्हाला इथे चिन्हाच्या स्वरूपातच लिहितो. बघा, x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजेच काय तर अल्फा आणि बीटा काय समीकरणाची मुळं म्हणजे रूट्स ऑफ इक्वेशन्स आहेत. तर मग काय आहेत, समीकरणांची मुळं त्यांची बेरीज. बघा, त्याच्यानंतर समीकरणांच्या मुळांचा गुणाकार इथे.
तर ह्या ज्या किमती आहेत त्या आपण इथे टाकल्या, तर ते कसं होऊ शकतं, एक्स वर्ग वजा अल्फा आणि बीटा म्हणजे ह्यांची जी बेरीज आहे, सम ऑफ रूट्स काय आहे, -7, त्याच्यानंतर एक्स आहे, त्याच्यानंतर अल्फा गुणिले बीटा किती आहे 5 = 0. म्हणजे ते पुढे कसं होईल, x² निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 7x + 5 = 0. तर अशा पद्धतीने हे जे इक्वेशन आहे हे ते आपल्याला इथे लिहायचे वर्ग समीकरण x² + 7x + 5 = 0. तर ह्या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. अर्थातच मी हे तुम्हाला सोडून दाखवलं, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. हे मी तुम्हाला इथे सोडून दाखवलं, तसं इथेच सोडून बघायचं नाही तुम्हाला. अशी जर ॲक्टिव्हिटी दिलेली असेल तर इथेच सोडून बघायचं नाही. ॲक्टिव्हिटी दिलेली नसेल तर तुम्ही सोडवू शकता, पण आता इथे आपल्याला ॲक्टिव्हिटी म्हटलेलं आहे त्याच्यामुळे इथेच सोडून बघायचं नाही, कुठेतरी ते साईडला सोडवायचं आहे आणि इथे डायरेक्ट ॲक्टिव्हिटीमध्ये जेवढं विचारलं आहे तेवढं डायरेक्ट इथे लिहायचं आहे. इथे मी लिहिलेलं आहे, हे तुम्ही इथे लिहायचं नाही, फक्त एवढंच लिहायचं आहे, x² + 7x + 5 इथे जे विचारलेलं आहे तेवढं लिहायचं आहे. तर ही दुसरी ॲक्टिव्हिटी आहे ती आपण इथे पूर्ण केलेली आहे. आता ह्याच्यावर आधारित आपण दुसरा क्वेश्चन जो आहे तो दुसरा क्वेश्चन घेणार आहे. चला तर घेऊया क्वेश्चन नंबर 2. आता इथे बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट, विवेचकाच्या किमती काढा. विवेचक म्हणजे काय, तर हा b² - 4ac हा जो आहे तो. हा अर्थातच आता तुम्हाला जरा हे उलटंच वाटेल, कारण की ह्याचे व्हॅल्यू आपण बऱ्याच वेळा काढलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता पुन्हा हा क्वेश्चन आलेला आहे. खरं म्हणजे सुरुवातीला हा क्वेश्चन पाहिजे, त्याच्यानंतर बाकीचे क्वेश्चन पाहिजेत, पण ठीक आहे, काही हरकत नाही, आपण इथे सुरुवात करूया. आता इथे ए किती आहे 1, बी किती आहे 7 आणि सी किती आहे -1. आणि मग आपण व्हॅल्यू काढू. इथे बी किती आहे, बी 7, त्याच्यानंतर -4 × 1 × -1, 7चा वर्ग 49, 4 × 4, 4 × 4, 4 × 4, वजा वजा निगेटिव्ह × निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे हे होईल 53. आत्ताच मी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीने हे जे विवेचक किंवा निश्चयक आहे, विवेचक किंवा डिस्क्रिमिनंट आहे, ह्याच्या व्हॅल्यू आपण ह्याच्या अगोदर बऱ्याच वेळा काढलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे पुन्हा व्हॅल्यू काढण्याचं काही एवढं विशेष नाहीत. तुम्हाला आतापर्यंत ते व्हॅल्यू काढता येतं, ते तुम्ही व्हॅल्यू काढू शकता. त्याच्यामुळे ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या मी तुम्हाला काढून दाखवत नाही. क्वेश्चन 3 तर आपल्या इथे कट झालेला आहे, त्याच्यामुळे बघूया राहिलेलं काही क्वेश्चन असेल तर आपण घेऊया. इथे बघा, फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स फॉर्म द रूट्स गिवन बिलो. वर्ग समीकरणाची मुळे दिलेली आहेत, वर्ग समीकरणे तयार करा. हा जो चौथा क्वेश्चन आहे त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे. 2 रूट दिलेले 0 आणि 4. आता आपण इथे म्हणूया अल्फा = 0, बीटा = 4 आणि मग आपला फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लिहायचा. काय आहे, x² वजा कंसात अल्फा अधिक बीटा कंस पूर्ण x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. हा फॉर्म्युला लिहायचा आहे आणि मग किमती टाकायच्या आहेत. x² वजा कंसात 0 अधिक 4x अधिक 0 गुणिले 4 बरोबर 0. आता इथे बघा, किमती घेतलेल्या आहेत, अधिकचं चिन्ह इथे गुणाकार, अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे. x² वजा 0 अधिक 4, 4च राहतील, x अधिक 0 गुणिले 4, 0 राहील बरोबर 0. तर हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. x² - 4x = 0. हा अधिक 0 लिहिला नाही तरीसुद्धा चालतो. तर हे पहिलं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण तयार झालेलं आहे. हे वर्ग समीकरण तयार करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा फॉर एक्झाम्पल आहे 3 and -10.
अर्थात अल्फा इज इक्वल टू 3, बीटा इज इक्वल टू -10. हां, तर या पद्धतीने आता आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मी इथे लिहितो. काय आहे? एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आणि मग आपल्या किमती व्हॅल्यूज एक्स स्क्वेअर मायनस, आता इथे बघा 3 प्लस आहे -10 आहे, ह्याला आपण मोठा कंस करू, प्लस 3 इंटू -10, ह्यांची एकदा बेरीज एकदा गुणाकार इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -3 प्लस -10. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असला तर नेहमी काय होते? वजा बाकीच होते. मग 10तून 3 गेले, राहिले किती? 7. मोठी संख्या निगेटिव्ह आहे म्हणून -7 हा एक्स. त्याच्यानंतर 3 10 30, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह इज इक्वल टू 0. मग हे लिहिताना आपण असं लिहिणार, एक्स स्क्वेअर निगेटिव्ह होईल हा पॉझिटिव्ह, 7x हा निगेटिव्ह, 30 इज इक्वल टू 0. म्हणजे हा आपलं जर क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण आहे, एक्स वर्ग अधिक 7x वजा 30 बरोबर 0, हे वर्ग समीकरण तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं आणि चौथं दोन्ही एक्झाम्पल तुम्हाला मी सोडवून दाखवतो. इथे बघा 1/2 म्हणजे 1/2 अल्फा बरोबर 1/2 बीटा बरोबर 1/2 अशी मी घेतलेली आहेत. आता तुम्ही बघू शकता आपला फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मी इथे लिहितो. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. तर इथे एक्स स्क्वेअर मायनस इथे 1/2 प्लस 1/2 एक्स प्लस 1/2 इंटू 1/2, एकदा बेरीज एकदा गुणाकार इज इक्वल टू 0. आता इथे बघा एक्स स्क्वेअर मायनस, आता छेद समान आहेत, इक्वल डिनॉमिनेटर असलं की ते आपण डायरेक्ट लिहितो, इक्वल नसले तर इक्वल करायचे असतात. आता इथे दोन्ही डिनॉमिनेटर समान आहेत. आता 1 अधिक 1 किती होतील? 2 हा एक्स प्लस, तर यांचा गुणाकारामध्ये अंशांचा म्हणजे न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर आणि छेदांचा म्हणजे डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर. 1 गुणिले 1 एकच राहील, 2 गुणिले 2 4 होतील इज इक्वल टू 0. आता इथे हे कसं होईल? एक्स स्क्वेअर बे एके बे म्हणजे 1 राहील, 1 गुणिले एक्स केल्यानंतर तो एक्सच राहील. त्याच्यानंतर पुढे 1/4 बरोबर 0. आपलं जे आहे ते एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1/4 इज इक्वल टू 0 असं झालेलं आहे. तिसरं एक्झाम्पल. आता त्याच्यानंतर चौथं एक्झाम्पल आपण घेऊ. हे जे चौथं एक्झाम्पल आहे 2 मायनस √5 2 प्लस √5 म्हणजे 2 वजा करणीत 5 2 अधिक करणीत 5 असं जे आहे थोडंसं कठीण वाटेल तुम्हाला, पण ते काही कठीण नाही, सोपं आहे. कसं आहे ते मी दाखवतो. अल्फा इज इक्वल टू 2 मायनस √5 आणि बीटा काय आहे 2 अधिक करणीत 5. सुरुवातीला आपण आपला फॉर्म्युला लिहून घेणार. त्याच्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकणार. काय किमती आहेत? इथे जरा मोठा कंस घेतो मी, त्याचं कारण असं आहे, हा जो आहे 2 करणीत 5 त्याच्यानंतर अधिक 2 अधिक करणीत 5 त्याच्यानंतर आता इकडे हा जो आहे 2 करणीत 5 2 वजा करणीत 5 आणि 2 अधिक करणीत 5 ह्यांचा गुणाकार. हा आणि हा मध्ये चिन्ह नाही म्हणजे गुणाकार आहे, तो मध्ये चिन्ह नसतं म्हणजे गुणाकार असतो.
तर ह्या ज्या किमती आहेत त्या किमती आपण पुढे घेणार आणि पुढे सोडवणार. बघूया तर आपण इथे बघा, हा वजा कर्णित 5 आहे आणि अधिक कर्णित 5 आहे. वजा अधिक दोन्ही सेम आहेत. म्हणजे जसं 1 वजा 1 0 होतं तसं 5 कर्णित 5 वजा कर्णित 5 0 होईल. आता हा 2 अधिक 2 4 होईल. हा 0 झाला, हा 4 होतो. इथे x राहिला आपला x. म्हणजेच आपण इथे असं लिहिणार x वर्ग वजा 4x. मग 2 अधिक 2 4. हा कर्णित 5 वजा कर्णित 5 0 होतो. त्याच्यामुळे ते काही लिहिण्याची आवश्यकता नाही. हा x इथे लिहिलेला आहे, अधिकचं चिन्ह. आता हे जे आहे तो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे. मागेसुद्धा तुम्हाला मी म्हटलेलं होतं की जे काही एक्सपान्शन फॉर्म्युले आहेत, एक्सपान्शन फॉर्म्युले जे आहेत ते तुम्हाला जमतात किंवा येतात. तर तो जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे तो ह्या पद्धतीचा आहे. मी इथे तुम्हाला दाखवतो. a मायनस बी ए प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला इकडे वापरायचा आहे. मग कसं होईल, पहिली टर्म आहे, पहिलं पद आहे त्याचा वर्ग म्हणजेच 2चा वर्ग. त्याच्यानंतर मायनस दुसरी टर्म आहे त्याचा वर्ग. इज इक्वल टू 0. मग इथे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस, आता इथे 2चा वर्ग किती होईल 4 आणि वजाचं चिन्ह, वर्ग वर्गमूळ स्क्वेअर रूट कॅन्सल होतील. इथे 5 राहील इज इक्वल टू 0. आता इथे एक्स स्क्वेअर मायनस 4x, हा 4 वजा 5. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असली तर नेहमी वजा बाकीच होते, म्हणून 5तून 4 गेल्यानंतर 1 राहील. मोठी संख्या निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह 1 राहील इज इक्वल टू 0. म्हणजे आपला जो आहे तो एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 इज इक्वल टू 0. तर हे जे आहे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण तयार करायचे आहेत. जेव्हा आपल्याला रूट्स दिलेले असतील तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने वर्ग समीकरणे म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बनवायचे असतात. तर ही 4च्या 4 मी तुम्हाला इथे बनवून दाखवलेली आहेत. तुम्ही व्यवस्थित बघायची, व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. 5वा आणि 6वा परत क्वेश्चन आहे तो इथे आपल्याला कट केलेला आहे. त्याच्यामुळे राहिलेला जो 7वा क्वेश्चन आहे तो 7वा क्वेश्चन मी इथे सुरुवात करतो. इथे 7वा क्वेश्चन आहे, द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रियल अँड इक्वल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. म्हणजेच वर्ग समीकरणांची मुळे वास्तव व समान आहेत, तर केची किंमत काढा. अर्थात वास्तव आणि समान म्हणजे काय, तर जो आपला विवेचक असतो, डिस्क्रिमिनंट असतो, त्याची व्हॅल्यू किती यायला पाहिजे 0 यायला पाहिजे. बरोबर ना. मग ती व्हॅल्यू 0 आली तर काय करणार आपण, ती वास्तव आणि समान आहे तसं आपण ठरवणार, म्हणून ती व्हॅल्यू आपण 0च घेणार. मग इक्वेशन्स आहेत ती सुरुवातीला इक्वेशन्स आपण इथे घेऊया. पहिलं जे इक्वेशन आहे ते आहे 3y स्क्वेअर प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0. आता इथे आपण काय करणार, a, b आणि c चे व्हॅल्यू लिहिणार. a इज इक्वल टू 3, b इज इक्वल टू k अँड c इज इक्वल टू 12. a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू k आणि c ची व्हॅल्यू 12. ह्या पद्धतीने आता वास्तव आणि समान, रिअल अँड काय म्हटलेलं आहे आपल्याला, रिअल अँड इक्वल, वास्तव आणि समान म्हणजे हा जो आहे बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. ही जी किंमत आहे ती 0 आली पाहिजे. 0 म्हणजे वास्तव आणि समान, रिअल अँड इक्वल, म्हणून इथे 0 घेतलं. आता व्हॅल्यूज टाकूया किमती. बीची व्हॅल्यू आहे के वर्ग, ते वर्ग आहे म्हणून वर्ग, इथे 4. त्याच्यानंतर ए आहे 3 आणि बी आहे 12 इज इक्वल टू 0. आता इथे बघा के स्क्वेअर केचा वर्ग. आता इथे 4 त्रिक 12, 12 गुणिले 12 144 इज इक्वल टू 0. तर के स्क्वेअर, आता हा निगेटिव्ह आहे, इकडनं जाऊन काय होईल पॉझिटिव्ह,
इज इक्वल टू 144. आता केची व्हॅल्यू, आता केचा वर्ग दिलेला आहे, मग त्याचं वर्गमूळ, ह्याचं वर्गमूळ घेतलं मग ह्याचं पण वर्गमूळ घेणार, किती 12. म्हणजे केची व्हॅल्यू किती आलेली आहे 12. तर या पद्धतीने आपण केची व्हॅल्यू काढलेली आहे. तर ही अशा पद्धतीने आपण केची व्हॅल्यू आपण इथे काढून घेतलेली आहे. तर ही केची व्हॅल्यू आहे आपण इथे घेतलेली आहे. अर्थातच आपण इथे के काढलेले आहे. काही मुलं म्हणतील काय जी वर्गमूळ असतात ती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही असतात, तर ते पण बरोबर आहे. पण इथे सगळ्या संख्या पॉझिटिव्हच आहेत, त्याच्यामुळे आपण निगेटिव्ह 12 किंवा ऋण 12 नाही घेतले तरीसुद्धा चालेल असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे केची व्हॅल्यू इथे आपण 12 घेतलेली आहे. तशाच पद्धतीने आणखी एक एक्झाम्पल आहे. खरं म्हणजे तुम्ही सोडवायला पाहिजे, पण एक शेवटचं राहिलेलं एक्झाम्पल आहे म्हणून तुम्हाला सोडवून देतो. चला तर शेवटचं एक्झाम्पल घेऊया आपण. हे शेवटचं एक्झाम्पल आहे ते मी इथेच घेतलेलं आहे. बघा, तुम्ही बघू शकता, हे इथेच मी लिहिलेलं आहे. बघा, के एक्स आणि मग ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0 असं जे आहे ते आता आपण घेणार आहोत. हा जो के एक्स आहे तर ह्या कंसाला गुणतो, ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. मग पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करूया. इथे बघा, इथे गुणाकार केल्यानंतर एक्स गुणिले एक्स, एक्सचा वर्ग होईल के एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर इथे ह्याने गुणल्यानंतर काय होईल तो मायनस 2 के एक्स. त्याच्यानंतर पुढे प्लस 6. हा इकडे गुणत नाही, हा इथपर्यंतच गुणतो, नंतर बेरीजेचं चिन्ह आहे, त्याच्यानंतर 6 आहे. आता हे तयार झालेले. आता ए बी आणि सीचे व्हॅल्यू आपण काढूया. एची व्हॅल्यू काय आहे के. त्याच्यानंतर बीची व्हॅल्यू काय आहे बीची व्हॅल्यू निगेटिव्ह 2k. बरोबर ना. बीची व्हॅल्यू आहे निगेटिव्ह 2k. आणि पुढे सीची व्हॅल्यू काय आहे 6. आता इथे वास्तव आणि समान म्हणजेच इक्वल आणि रिअल म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय आली पाहिजे 0. मग आता इथे बी काय आहे आपला 2k. त्याचा आपण घेणार वर्ग स्क्वेअर मायनस 4 इंटू ए किती आहे के इंटू सी 6 आहे. आता इथे बघा 2चा वर्ग काय होईल 4. हा वर्ग नेहमी पॉझिटिव्हच असतो, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतो. केचा वर्ग होईल के वर्ग वजा 4 गुणिले के गुणिले 6 4 × 24 के 24k इज इक्वल टू 0. आता इथे तुम्हाला कॉमनसुद्धा काढता येतील किंवा डायरेक्टसुद्धा करता येईल. काय करूया आपण, इथे मी कॉमन काढण्याचा प्रयत्न करतो, जमलं नाही तर मग आपण डायरेक्ट करू. मग इथे 4 आहे आणि इथे के आहे, तर कॉमन काढतो मी. इथे 4, त्याच्यानंतर के कॉमन काढला, इथे के कॉमन काढला आहे, 4 कॉमन काढला, इथे के 2 आहेत, एक इथे राहील मायनस 4 × 24. इथे के आपण बाहेर काढलेला आहे, त्याच्यामुळे के लिहिण्याची आवश्यकता नाही, इज इक्वल टू 0. तर 4k इकडनं जाऊन काय करेल भागाकार करेल. बरोबर ना. भागाकार केल्यानंतर काय राहील ते 0च राहील. 0ला भागाकार केल्यानंतर 0 बरोबर डिव्हिजन केल्यानंतर ते 0च राहतं. म्हणून इथे के मायनस 6 इज इक्वल टू 0. हा इकडनं भागाकार केल्यानंतर 0 होईल आणि मग हा 6 इकडे जाऊन काय होईल पॉझिटिव्ह होईल. तो तिकडे घेऊया, मी सरकवतो जरा. के इज इक्वल टू 6. केची व्हॅल्यू किती आलेली आहे 6. तर अशा पद्धतीने आपण केची व्हॅल्यूसुद्धा काढलेली आहे. ते 2 एक्झाम्पल होती, दोन्ही एक्झाम्पलचे व्हॅल्यू काढले, ही आणि ही अशा 2 व्हॅल्यूसुद्धा काढलेल्या आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने व्हॅल्यू काढू शकता, सहज तुम्हाला ते व्हॅल्यू काढायला जमतील. तर ठीक आहे, आपण आता इथे थांबूया. हा सुद्धा
प्रॅक्टिस सेट 2.5 म्हणजे सराव संच 2.5 सुद्धा इथे आपला संपलेला आहे. इथे आपल्याला थांबायला हरकत नाही, थांबूया. अर्थातच बाकीचे जुने जे काही व्हिडिओ आहेत ते मिळवण्यासाठी आणि नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स म्हणजे व्हिडिओ बनवल्यानंतर लगेच तुमच्यापर्यंत मेसेज पोचवायचा असेल तर तुम्हाला सबस्क्रिप्शन घेणे आवश्यक आहे. सबस्क्राईब करायला लागेल तुम्हाला. तर तुम्ही तिथे सबस्क्राईबचं बटन आहे ते सबस्क्राईबचं बटन दाबा, सबस्क्राईब करा आणि अभ्यास करत राहा. थँक्यू. थांबूया. धन्यवाद.